शेजारील राष्ट्र असलेल्या बांगलादेशात हिंदू अल्पसंख्याकांवर होत असलेल्या अमानुष अत्याचाराचे पडसाद आता खामगावात उमटले आहेत. तेथील हिंदूंचे अस्तित्व धोक्यात आले असून सुरू असलेला हिंसाचार माणुसकीला काळिमा फासणारा आहे. या पार्श्वभूमीवर सकल हिंदू समाज आणि युवा हिंदू प्रतिष्ठान खामगावच्या वतीने संताप व्यक्त करत केंद्र सरकारला साकडे घालण्यात आले. निवेदनात नमूद केल्यानुसार बांगलादेशातील कट्टरपंथीयांनी दीपूचंद्र दास या निष्पाप हिंदू युवकाची केवळ धार्मिक ओळखीमुळे अत्यंत क्रूरपणे हत्या केली. त्याला विवस्त्र करून झाडाला लटकवून आणि मजहबी घोषणाबाजी करत जिवंत जाळण्यात आले. या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसारित झाल्याने जगभरातील हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. या घटनेमुळे खामगाव परिसरात तीव्र शोक आणि संतापाची लाट पसरली आहे. पीडित हिंदू बांधवांच्या रक्षणासाठी आणि केंद्र सरकारने या प्रकरणी तातडीने ठोस पावले उचलावीत या मागणीसाठी खामगावचे उपविभागीय अधिकारी यांना एक सविस्तर निवेदन देण्यात आले. हे निवेदन महोदयांमार्फत भारत देशाचे महामहिम राष्ट्रपती, पंतप्रधान, गृहमंत्री आणि परराष्ट्र मंत्री यांना पाठविण्यात आले आहे. यावेळी युवा हिंदू प्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि सकल हिंदू समाजातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव.